विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय। यामध्ये भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश। आमची मतं 42 होती, आम्हाला 47 मिळाली। ज्यांनी अधिकची मतं दिली त्यांचे आभार। विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा विधान परिषद निवडणुकीत विजय। मुंडे विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे जिंकल्यानंतर प्रीतम मुंडे भाऊक। पंकजा मुंडेंच्या सर्व समर्थकांसाठी आनंदाचा क्षण। प्रीतम मुंडेंचं वक्तव्य। नागपूरमध्ये परिणय फुके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष। विधान परिषदेतल्या विजयानंतर आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळींचा विजय। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यावर भावना गवळी नाराज असल्याची होती चर्चा। विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय। योगेश टिळेकर यांना पहिल्यांदा विधान परिषदेवर संधी। योगेश टिळेकरांच्या विधान परिषदेतल्या विजयानंतर त्यांचा मुलगा आणि मातोश्रींना अश्रू अनावर। टिळेकरांनी आजवर केलेल्या कामाची ही पावती असल्याची टिळेकरांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव विजयी। सलग दुसऱ्यांदा सातव विधान परिषदेवर। प्रज्ञा सातव या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी। विधान परिषद निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर विजयी। परभणीत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यावर विटेकर यांना विधान परिषदेमध्ये संधी। विटेकर यांच्या विजयानंतर सोनपेठमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाके फोडत आणि गुलाल उधळत विजय साजरा। आपण पुन्हा एकदा एकत्र यायला पाहिजे। चंद्रकांत पाटलांशी भेटीदरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य। त्यावर हे तुमचं वाक्य असेल तर मी ही लाईन घेणार। चंद्रकांत पाटलांचं उत्तर। तेव्हा राऊतांनी नेहमी मी लाईन देतोच असं म्हणत उपस्थितांमध्ये हसला टिकला हशा। काँग्रेस कार्यालयात उद्धव ठाकरेंनी घेतली रमेश चेनिथलांची भेट। यावेळी ठाकरेंनी मानले काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि आमदारांचे आभार। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवत नमस्कार। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनातून बाहेर पडताना भास्कर जाधव देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच मुंबईत अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणार। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवारांच्या निवासस्थानी घेतली ममता यांनी पवारांची भेट। आमदार नवाब मलिक यांचा जामीन 2 आठवड्यांनी वाढवला। मुदतवाढीसाठी मलिक यांनी केला होता सुप्रीम कोर्टात अर्ज। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी विधान भवनाबाहेर आंदोलन। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। संभाजीराजे छत्रपती 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर ठाम। विशाळगडावर न जाण्यासाठी प्रशासन संभाजीराजेंना आवाहन करणार। विशाळगडावरील अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमींचं आझाद मैदानवर धरणं आंदोलन। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची आंदोलनस्थळी भेट। मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिवप्रेमींची भेट घालून देत विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचं दिलं आश्वासन। मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि सीमा खोतकर सहभागी। जालन्यामध्ये निघालेल्या शांतता रॅलीत खोतकरांसह हजारो महिलांची घोषणाबाजी। नांदेडमध्ये उपोषण करणाऱ्या रामचंद्र भराडेंसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीकरता 12 दिवसांपासून उपोषण सुरू। सरकारी शाळांचा दर्जा सुधारा मग विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत। हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले खडेबोल। आरटीई प्रवेशाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी पूर्ण। हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या बंगल्यातनं ऑडी कार हलवली। पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यावर कार हलवल्याची माहिती। ही ऑडी कार थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंगच्या मालकीची। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी ऑडी गाडीवरचा दंड भरला। 27,400 रुपये दंड शासनाकडे भरल्याची माहिती। पुणे महापालिकेचं पथक पूजा खेडकरांच्या बंगल्याची पाहणी करणार। पुण्यातील बाणेर इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास महापालिका कारवाई करण्याची शक्यता। जमिनीवर अतिक्रमण करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे मनोरमा खेडकरांनी शेतकऱ्यांना धमकावलं। जुना व्हिडिओ व्हायरल। मनोरमा खेडकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावण्याच्या व्हिडिओची तपासणी होणार।
एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस तपास करणार. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढणार. हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून तपास सुरू. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.